अंकित, मी तुझ्यावर मनापासून प्रेम केलं होतं रे. तुझ्याबरोबर चाळीत काय झोपडीतही सुखात राहिले असते मी. सांग ना, का वागलास तू असं? का मी अशा माणसावर प्रेम केलं जो मला माझ्याच बाळाचा नरडीचा घोट घेऊन मला माझ्या सौंदर्याचा बाजार मांडायला सांगतोय? त्याने आता मला असं अडकवलंय की सुटकेचा मार्गच नाही. पण तो सांगतोय तसं आयुष्य मला नाही जगायचंय. मी तुझा हेतू सफल होऊ देणार नाहीये. नाही. वा, मी तुला जन्म देऊ शकत नाहीये रे. मला माफ कर. मी नाही वाढवू शकत आहे तुला. आई, आई मेल्यानंतर सुद्धा माझी बदनामी होईल का ग? मला जीव का द्यावा लागला हे कोणाला कळेल का ग? त्या दुष्टांना ही शिक्षा मिळेल की फक्त मी बदनाम होईल? ही डायरी त्यांना मिळाली तर? माझं दुःख मी फक्त तुला सांगितलं आई. फक्त तुला. आई, या स्मिता मॅडम, वेलकम. थँक्यू सो मच. प्रवासात काही त्रास नाही ना झाला? नाही, अजिबात नाही. उलट पुलावरून येताना खूप छान वाटलं. अगदी गावी आल्यासारखं वाटलं. पावसाळा उलटून इतके महिने झाले तरी नदीला खूप पाणी आहे. हो, आता धरणातून पाणी सोडल्यामुळे एवढं पाणी आहे. पावसाळ्यात तर इतकं पाणी भरतं की पूल पाण्याखाली बुडून जातो. कधी कधी तर बंदच होतो. आणि मग आमचं हे सेंटर एक आयसोलेटेड बेड बनतं. जगाशी संपर्कच तुटतो आमचा. मॅडमना फोन का नाही लागत आहे? ते पोहोचले असतील काय माहिती. मनाली, हे बघ ते आपल्याला फोन करतील. तू एक काम कर, काहीतरी खायला बनव. खूप भूक लागली. जा. हा, मस्त बनवा काहीतरी. मला मॅडमचं टेन्शन आलंय आणि तुम्हाला खायचं सुचतंय. अगं त्या तिकडे पोहोचल्यानंतर फोन करतील. आणि हे बघ त्या ना तुझ्यासारख्या धांदरट आणि विसराळू नाहीये. तो चिल, जा काहीतरी बनव खायला. तुम्हाला कळत नाहीये का? मी सतत फोन करते, नाही लागत आहे. कुठे असतील? काय झालं असेल? काहीच कळत नाही. इथे नेटवर्कच नाहीये अजिबात.
हो मॅडम, इथे रेंज नसते. तुम्हाला कुणाला फोन करायचा असेल तर तुम्ही लँडलाईनवरून करू शकता. थँक्यू. सिद्धेश्वर पटवर्धन, तू फोन ठेव. अगं गाडी ठोकील तू मगाशी धांदरट कोणाला म्हणाला? तुला. आणि जे खरं आहे ना तेच बोललोय. काय खरंय? तू धांदरट आहे. ए तू धांदरट आहेस, तू बोलत होतीस 17 वेळा. मॅडम हा बंडू, मी बोलतेय. कुठे आहे मॅडम? आई म्हणते ते बोलतात पोचला तेच ना? असतं. आता आई कुठे आणि आहे? तू मला नडू नको. मी ए, मॅडम गप्पा आहे. मॅडमचा फोन आहे. हा बोला मॅडम. हो, मी अगदी व्यवस्थित पोहोचले. ऐक, इथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, बिलकुल रेंज नाही आहे, त्यामुळे माझा फोन नाही लागणार. जर काही इमर्जन्सी असेल तर याच नंबरवर फोन कर, या लँडलाईनवर. ओके? हा चालेल चालेल, तुम्ही इथली काळजी करू नका, आम्ही आहोत इथे. आणि तुम्ही तुमची काळजी घ्या. हा हो हो, तुम्ही पण काळजी घ्या. बाय. हा काय म्हटलं? हा होय, मी सांगतो ना. हा मनाकाला सांगतो. होय 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 होय. मला बोलायचं. हा, नाही हा बर असं बर बर हा ठीक. काय काय झालं? काय म्हणाला मॅडम? आणि फोन का लागत नाहीये त्यांचा? त्या व्यवस्थित पोहोचल्यात ना? म्हणजे प्रवासात काही त्रास वगैरे झाला नाही ना? बोला ना बंडूजी. आता तुम्ही बोलू दिलं तर मला बोलतो. सॉरी, काय म्हणाला मॅडम? मॅडम सुखरूप पोहोचले. त्या भागात रेंज नव्हती, त्यामुळे त्यांना फोन करता आला नाही. त्यांनी तिथल्या लँडलाईनवरनं फोन केला. तो नंबर माझ्याकडे आहे. तो नंबर तुम्हाला देता येणार नाही, कारण तुम्ही विनाकारण त्यांना फोन करत बसा. असं मॅडमनी सांगितलं. मग सवाल तुझ्यासाठी खास मेसेज दिलाय. मग तुला द्यायचा नाही तो नंबर. बर, तुम्ही दोघे ना नाही. एकमेकांना मिळालेले नाही आहात. नाही नका म्हणा. आधी हा सिद्धेश्वर त्रास द्यायचा, आता बंडूजी तुम्ही सुद्धा. मी बस, मला काही बोलायचं नाहीये. ए चाइल्ड, मी असं करीन? हो, तुमची ओळख आहे. तू केलं मॅडम सुखरूप पोचले ना? हा. आता आमच्या पोट पूजेचं काहीतरी बघ. उपाशी राहा. हे एवढेच मेंबर्स आहेत तुमचे? नाही, अजून आहेत ना. यांच्यापैकीच एक जमुना आहे, ती बाहेर गेली आहे कामासाठी. आणि बाकीचे 15 मेंबर्स आमच्या 2 संचालकांबरोबर सेमिनारला गेले. हॅलो एव्हरीवन, बसा बसा प्लीज. मी तुम्हा सगळ्यांशी छान गप्पा मारायला आले, त्यामुळे अजिबात टेन्शन न घेता मनमोकळेपणाने बोला. तुमची सगळ्यांशी ओळख करून देते. हो. ही कावेरी. ही माणसाची वरवरची ओळख, पण माणसाची खरी ओळख कोणाला कळते? हाय, बस बस बस. तुझं नाव काय? ही अबोली. हिला बोलता येत नाही, म्हणून मग आम्हीच हिचं नाव अबोली ठेवलं. अनाथ आहे ही. हाय अबोली. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं असं म्हणते ही. हो, मलाही तुला भेटून खूप छान वाटलं. बातम्यांमध्ये सांगितलं की तो कुणी वृद्ध बायकांना गळफास आवळून मारतो. नाही ना, तो आपल्याच एज ग्रुपच्या बायकांना मारतोय. डायना आंटींना पाहिलं का तुम्ही? नाही, त्या इथे नाही आल्या. मग गेल्या कुठे असतील त्या?